मुंबईतील ईडी कार्यालयाच्या इमारतीमध्ये आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या 10हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। मुंबईतील ईडी कार्यालयाच्या इमारतीमध्ये आग लागल्याची माहिती सध्या समोर येते। अग्निशमन दलाच्या 10हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। बॅलाड इस्टेट परिसरातील कैसर ए हिंद इमारतीला आग लागली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आग विझवण्यासाठी आता अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। रविवारी पहाटे ही आग लागल्याची माहिती सध्या समोर येते। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? चेतन, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? मुंबईतील ईडी कार्यालयाच्या इमारतीमध्ये आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या 10हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पहाटेच्या सुमारास ही आग लागलेली आहे। आपले प्रतिनिधी चेतन आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चित नीलम, एकंदरीतच जी माहिती समोर येत आहे, पहाटे 2:45 वाजता ही आग लागल्याची माहिती एकंदरीत मिळालेली होती। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं असेल की आगीचा आवाज इतका वाढण्यात आला की पहिल्यांदा लेवल 1 ची जी फायरची लेवल 2 आणि नंतर आता लेवल 3 डिक्लेअर करण्यात आलेली आहे। आतापर्यंत जी माहिती मिळत आहे, फायर इंजिनच्या 8 गाड्या असतील, जम्बो टँकर 6 असतील आणि एक AWTT वाहन असेल किंवा एक BAV वाहन असेल, अशी तब्बल जवळपास 16 ते 17 अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत त्या आता आग विझवण्याच्या कामामध्ये लागलेल्या आहेत। जे 5 मजली ही इमारत आहे कैसर ए हिंद, याच इमारतीमध्ये ईडीचंही ऑफिस आहे आणि या इमारतीमध्ये 4थ्या माळ्याला त्या आग लागल्याची प्राथमिक माहिती महापालिकेकडून देण्यात आलेली आहे। अद्याप आगीचं कारण जरी समोर असलेलं नसलं तरीही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न आता अग्निशमन दलाकडून सुरू आहेत। नीलम जी, चेतन, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।